फेब्रुवारी 2008 मध्ये वसंतराव देशपांडे यांच्या स्मरणार्थ वसंतोत्सव 2008 हा 3 दिवसाचा एक सोहळा पुण्यामध्ये साजरा झाला। या महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी थोर समाजसेवक बाबा आमटे यांचं निधन झालं। या 3 दिवसाचं निवेदन ख्यातनाम अभिनेता नाना पाटेकर यानं केलं। शेवटच्या दिवशी बाबा आमटे गेल्याची बातमी आली। बाबा आमटेंना श्रद्धांजली वाहताना नाना पाटेकरही गदगदून गेला। नाना पाटेकरनेही त्याला श्रद्धांजली वाहिली, ती त्याच्याच आवाजात ऐकूया। आज थोडाफार जर काही चांगला भाग आला असेल माझ्यामध्ये, गेल्या 35 वर्षात आनंदवन परिवाराशी असलेला संबंध आणि त्यापोटी दिनान कसं जगावं, केवढा संचय करावा, केवढं द्यावं, त्यांनी तर आयुष्यच दिलं। त्यांनीच नाही त्यांच्या मुलांनी, त्यांच्या सुनांनी, आता नातवंडांनी खरंच उपकृत आहोत आपण त्यांचे, असायलाच हवं। साधारणपणे अशा मंडळींची सरकार दरबारी दखल ही गेल्यानंतर घेतली जाते। पण असो, जनमानसामध्ये तरी निदान त्यांची शिकवण ही खूप अंशी रुजलेली आहे। दिव्यत्वाची जेथ प्रतीती तेथे तर माझे जुळती, बोरकरांनी जे म्हटलंय, गाळून या भाळीचे मोती, हरी कृपेचे मळे उगविती, जलदा परी येऊनिया जाती, जगत्यांची न करी गणती, तेथे तर माझे जुळती। यज्ञी ज्यानी देऊन निजशिर, घडले मानवतेचे मंदिर, परी जयांच्या गहन भूमीवर, नाही चिरा नाही पणती, तेथे कर माझे जुळती।